ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतातच नव्हे तर जगभरात आपली भरारी झेप घेणारे सुनील सांगळे आपल्यासोबत आहेत। ते चार्टर्ड इंजिनियर आहेत, साई सिद्धी असोसिएटचे, तसेच ते इन्मार्टेक याचेही इंजिनियर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार सर। सर, आमच्या प्रेक्षकांना सांगा की नेमकं म्हणजे साई सिद्धी असोसिएट आहे काय? साई सिद्धी असोसिएट हे व्हॅल्युअर फर्म आहे, ती कस्टम ॲप्रूव्ड व्हॅल्युअर फर्म आहे। त्याच्या अंडर आम्ही बँकेसाठी, नंतर कस्टम्ससाठी, सेकंड हँड अँड यूज मशिनरीज ॲज वेल ॲज आपल्या घरांसाठी किंवा आपले जे कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युएशन हा जेव्हा भाग येतो तर व्हॅल्युएशन हे आम्ही त्याच्या अंडर साई सिद्धीच्या अंडर करतो। आणि कस्टम्सला आम्ही ॲप्रूव्ड पॅनलवर असल्याकारणाने सिलेक्टेड याच्यासाठी आम्ही म्हणजे यूज आणि म्हणजे वापरलेले जुने मशीन्स त्याच्यासाठी जे लागणारं सर्टिफिकेट आहे ते आम्ही ॲब्रॉडमधून पण इश्यू करतो, म्हणजे फॉरेनमधून पण इश्यू करतो आणि मुंबईला आणि चेन्नई आपल्या देशात सगळ्या याच्यात आपण इश्यू करतो त्यांना। सर, थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की साई सिद्धी असोसिएट काय, पण याची सुरुवात कशी झाली सर? याची सुरुवात अशी झाली की माझे वडील उत्तम जिगाजी सांगळे त्यांनी 83ला इन्मार्टेक ही कंपनी चालू केली। इन्मार्टेक ही कंपनी त्यांनी चालू केली। त्या इन्मार्टेक या कंपनीत फक्त सर्वेचं काम चालायचं। जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने IRDAने अप्रूव्ह केलेले सर्वेअर आहेत ते सर्वे करायचे, डॅमेज असेस करायचे। एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई किती दिली गेली पाहिजे, ती नुकसान भरपाई त्याचं असेसमेंट करून म्हणजे त्याचं करेक्ट क्वांटम काढून ते इन्शुरन्स कंपनीला रिपोर्टद्वारे सबमिट केलं जातं। ते सबमिट केल्यानंतर त्या अनुसरून इन्शुरन्स कंपनी सगळ्यांना म्हणजे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना पेमेंट देऊन टाकते। आणि त्याच्यासाठी लागणारं जे सर्टिफिकेट आहे ते आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं त्यांनी ती 81ला पार्टनरशिपमध्ये चालू केली होती। त्यांच्याबरोबर कुमार म्हणून पार्टनर होते। 81 नंतर 83ला त्यांनी त्यांचं सेटअप वाढवलं सर दोघांनी मिळून, आणि 83 ते 96 असं त्यांचा पूर्ण कालावधीत त्यांनी इन्शुरन्सचे आणि सर्वेचे आणि व्हॅल्युएशनचे कामं केले। ते स्वतः चार्टर्ड इंजिनियर असल्यामुळे त्यांना ही कन्सेप्ट म्हणजे त्यांना हे तयार झालं की आपण पण व्हॅल्युएशन कंपनी उघडायला पाहिजे, म्हणून त्यांनी एक व्हॅल्युएशन कंपनी चालू केली। ती त्यांच्या इंडिव्हिज्युअल नावावर त्यांनी चालू केली होती आणि त्याच्यातून त्यांचं व्हॅल्युएशन सर्टिफिकेट इंडिव्हिज्युअल नावाने जात होतं, सांगले असोसिएट किंवा सांगले या नावाने जायचं। आणि त्याच्यावर ते व्हॅल्युएशन करायचे आणि ते कंपनीला सबमिट करायचे। त्यावेळेला हे कस्टम्सला रूल्स अँड रेग्युलेशन नव्हते की तुम्ही त्यांच्या पॅनलवरच पाहिजे, तुम्ही चार्टर्ड इंजिनियर आहे तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता असं कस्टम्सचं यांचं पार्टीला किंवा बँकेला ते एक्सेप्ट होतं। सर, माझा प्रश्न हा आहे की हे सगळं करण्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर कशा प्रकारे तुम्ही शिक्षण घेतलं आहे, आणि दुसरा प्रश्न असा आहे की कशा पद्धतीचे प्रोडक्ट्स तुम्ही उपलब्ध करून देतात लोकांना? माझं बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर तुम्हाला एक 10 वर्षाचा अनुभव घेतला, त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्समधून तुम्हाला चार्टर्ड इंजिनियरचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाते। त्या सर्टिफिकेटच्याद्वारे तुम्ही व्हॅल्युएशन करू शकता, सर्टिफिकेट इश्यू करू शकता, कुठल्याही गव्हर्नमेंट बॉडीला, इन्कम टॅक्सला, नंतर कुठल्याही याला तुम्ही ते सर्टिफिकेट इश्यू करू शकता। तर ते सर्टिफिकेट असं माझं एज्युकेशन कंप्लीट झाल्यावर मला ट्रेनिंग घ्यावं लागते। ते ट्रेनिंग मी महाजन म्हणून होते, वडिलांचे खास मित्र आणि माझे वडील त्या दोघांनी मला ते पूर्ण ट्रेनिंग दिलं। त्या ट्रेनिंगच्या 10 वर्षाच्या कालावधीत माझे वडील मध्यंतरी एक्सपायर झाले, तर त्या एक्सपायर झाल्यानंतर देखील महाजन म्हणून आहेत, त्यांनी ॲज अ गुरु म्हणून मला सगळं शिक्षण दिलं की हे कसं करायचं, व्हॅल्युएशन कसं करायचं। आणि सर्वेमध्ये इन्मार्टेकमध्ये मग त्यांनी मला ट्रेन केलं, त्यांच्यामुळे मला आणि माझ्या वडिलांमुळे मला IRDAकडनं लायसन पण मिळालं। कारण पूर्वी लायसनची पद्धत अशी होती, तुम्ही इंजिनियर असले की तुम्हाला IRDA लायसन द्यायचं, आता IRDAने ते स्टॉप केलेलं आहे। आता तुम्हाला इंजिनियर जरी असलं तर तुम्हाला जो A कॅटेगरी सर्वेअर आहे त्याच्या अंडर तुम्हाला
1 वर्ष 2 वर्ष ट्रेनिंग घ्यावं लागतं. ट्रेनिंग घेऊन तुम्ही परीक्षा द्यायची, मगच तुम्हाला ते पूर्ण लायसन. लायसन. ओके सर, आणि कशा प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही देता? आमचं सर्वेमध्ये इन्माटेकमध्ये मी प्रोडक्ट असं देतो, एखाद्या याच्या फॅक्टरीचं किंवा एखाद्या मरीन, त्याच्यात 3 पद्धती असतात, 4 गोष्टी आहेत. एक तर मरीन, नंतर फायर, नंतर इंजिनिअरिंग आणि एक हल, असे 4 त्याच्यात कॅटेगरीज आहेत, म्हणा भाग आहेत. त्याच्यात मरीनमध्ये तुमचं जे ट्रान्सपोर्टेशनमध्ये, म्हणजे तुम्ही एखादी वस्तू इथून तिथे पाठवता ठराविक डेस्टिनेशनला, तर ती जाताना गाडीद्वारे किंवा कशाद्वारे, ट्रकद्वारे ती डॅमेज झाली तर त्याचं असेसमेंट करून ते मरीनमध्ये आपण त्याचा रिपोर्ट देतो. फायरमध्ये एखाद्या फॅक्टरीला आग लागली तर ते आग लागल्याचं त्याचा पूर्ण तुम्ही अभ्यास करून किती या फॅक्टरीला नुकसान झालं आहे ते तुम्ही त्याच्यात सगळ्या तुमच्या रिपोर्टद्वारे तुम्ही तो फायरमध्ये रिपोर्ट देऊ शकता. आणि मरीन हल म्हणतात त्याला. मरीन हल हा सब्जेक्ट म्हणजे तुम्ही वेसल, म्हणजे मोठमोठे जहाज, शिप, याचं तुम्ही कंप्लीट व्हॅल्युएशन करू शकता. त्याचं डॅमेज कुठे झालं, बोटीला खालून लागलं किंवा बोटीचा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटचा तुम्ही रिपोर्ट बनवून मरीन हलमध्ये सबमिट करू शकता. नंतर तिसरी गोष्ट, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. नंतर एक मोटर असते, म्हणजे गाड्यांचे जे क्लेम होतात, गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात, त्याच्यानंतर मोटर, त्याचं असेसमेंट जे केलं जाते ते मोटरमध्ये केलं जातं. आणि त्याचा जो लॉस आहे, किती झालेला आहे, तो तुम्हाला जाऊन तिथं गाडीचं इन्स्पेक्शन करून फोटोग्राफ्स घेऊन मग तुम्ही लॉस ठरवायचा, मग तुम्ही इन्शुरन्स कंपनीला सबमिट करायचं. इन्शुरन्स कंपनी त्याच्या आधारे त्या ज्या गाडी ओनर असेल किंवा कोणी असेल त्याला ते पेमेंट केले जातं. अच्छा सर, हे सगळं करताना एक तर तुम्ही कंपनीच्या बाजूनेही असतात किंवा त्याच्या विरोधही असतात काही प्रमाणात, तर असं कधी वाईट प्रसंग आलाय का? म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले का? कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात त्याच्यात काही वेळा, असं नाही की होत नाहीत. कारण पण त्याच्यात काय असते, जेव्हा तुम्हाला इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी दिली जाते त्याच्यात स्पेसिफिकली मेन्शन केलं जाते की ही पॉलिसी जी आहे ती तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडनं पैसे नाही, जो इन्स्पेक्शन करतो ती एजन्सी थर्ड पार्टी एजन्सी असते. म्हणजे आम्ही इन्शुरन्स कंपनीची पण बाजू नाही घेऊ शकत, आम्ही ज्याचं नुकसान झालं आहे त्याची पण बाजू नाही घेऊ शकत. आम्हाला बाजू एक मिडलमॅन म्हणून, एक थर्ड पार्टी म्हणून आम्हाला त्याचं असेसमेंट करून द्यायचं असतं. तर त्याच्यातही इन्शुरन्स कंपनीला आम्ही त्याच्यावर जरी जे एखाद्या नुकसान झालेल्या पार्टीचं किंवा याचं असेल त्यांना दुसरं आपला सर्वेअर म्हणून त्यांना अपॉइंटमेंट मिळू शकते. सर, तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर भारतातही काम करतात आणि भारताबाहेरही तुमची कामं चाललेली आहेत, तर एकंदरीत काम करताना काय फरक जाणवतो? भारताबाहेर आणि भारतात एवढाच फरक आता जास्त जाणवतो की भारतात जे आम्हाला जी पेमेंट्स येतात, जी पेमेंट्स भारताची पद्धत, आपण रिपोर्ट दिल्यानंतर आपल्याला पेमेंट येते. ॲब्रॉडला तसं नाही, तुमचा रिपोर्ट जायच्या अगोदर तुम्हाला ते रिपोर्ट अगेन्स्ट पेमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं डिले होत नाही आणि पेमेंट तुम्हाला मिळतात. म्हणजे तुमचं ऑर्गनायझेशन चालू ठेवायला तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. भारतात तसं नाही, भारताला तुम्हाला पहिले रिपोर्ट द्यावा लागतो. रिपोर्ट दिल्यानंतर असे काही सर्टन पार्ट्याज आहेत ते तुम्हाला पेमेंट पण देत नाही. त्याच्यामुळे तो जो सेटबॅक होतो कंपनीला तो खूप मोठा होतो. आता काही ठिकाणी आता आम्ही कामं करतो तर आम्हाला कामं करून देखील पेमेंट येत नाहीत. आणि त्याच्यानंतर दुसरी आपल्याला गव्हर्नमेंटची या इथं मोठी अडचण अशी असते की सर्व्हिस टॅक्स आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तर आम्हाला त्यांना बिल रेज करावं लागते. बिल रेज केल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट आलं किंवा नाही आलं त्याला सर्व्हिस टॅक्स दे आर नॉट, म्हणजे ते तुम्हाला हे कळत नाहीत की तुम्हाला पेमेंट आलं आहे नाही आलं. तुम्ही बिल रेज केल्यावर तुम्हाला ते पेमेंट 3 महिन्याच्या आत तुमचा जो सर्व्हिस टॅक्सची अमाऊंट आहे ती तुम्हाला भरणं भाग आहे. जरी तुम्हाला त्या देणाऱ्या समोरच्या पार्टीने पेमेंट नाही दिलं आणि तरी तुम्हाला ती तुमच्या याच्यातून तुम्हाला भरणं आहे. हा मोठा सेटबॅक आहे आपल्या इंडियामध्ये काम करण्यात आणि अब्रॉडमध्ये काम करण्यात. अच्छा सर, एक छोटा भावनिक प्रश्न विचारते. तुमच्या वडिलांनी जे क्षेत्र निवडलं होतं तेच तुम्ही केलं आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं खूप नाव कमवलेलं आहे, तर ते करत असताना
तुम्ही याचं श्रेय कोणाला देता? वडिलांना. आई आणि वडील हे दोनच. त्यांच्यामुळे जग पाहिलं, त्यांच्यामुळे आम्ही पुढे आलो, त्यांच्यामुळे मला सगळे म्हणजे त्यांच्यामुळेच मला ही ऑर्गनायझेशन. मी फक्त पहिल्यांदा 1-1.5 वर्ष ॲब्रॉडला काम केलं होतं आणि परत आलो. वडिलांची तब्येत बरी नसल्याकारणाने मला परत यावं लागलं. मग आलो आणि नंतर मग मी वडिलांबरोबरच त्यांना ॲज अ हेल्पिंग हँड म्हणून काम करत होतो. आणि तिथून मला जे इनिशिएटिव्ह मिळालं म्हणजे ते शिक्षण त्यांच्याकडनं मिळालं. त्यांच्या मित्रांनी महाजन म्हणून त्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे क्षणाक्षणाला वडिलांनी मला एक सांगितलं, तू माझ्याकडनं नाही शिकणार पण दुसरा जो मनुष्य असेल त्याच्याकडनं पटकन शिकशील. म्हणून त्यांनी त्यांचे खास मित्र महाजन म्हणून, RC महाजन म्हणून, त्यांच्याकडे मला मी त्यांच्या अंडर सर्वेचं सगळ्यात जास्त काम शिकलो. आणि चार्टर्ड इंजिनियरचं नंतर म्हणजे माझ्या वडिलांच्या त्याच्यानंतर त्यांनी मला चार्टर्ड इंजिनियर केलं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा तो असा की एक मराठी माणूस उद्योगात म्हणा किंवा कुठल्याही मोठी झेप घेण्यास पुढे येत नाही, तर तुम्ही त्या मराठी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता? माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्ही तुमच्याकडनं तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही नोकरी करण्यापेक्षा, गव्हर्मेंट जॉब बघण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा आणि त्याच पगारावर तुम्ही सॅटिस्फाईड होण्यापेक्षा तुम्ही स्वतः क्रिएटिव्ह काहीतरी केलं तेच फार चांगलं राहते. आणि त्याच्यामुळे एक दुसरा फायदा असतो की तुम्ही तर तुमचं काम करतातच, पण तुमच्याबरोबर एक आनंद जो मिळतो की तुम्ही 4 लोकांना घेऊन तुम्ही जे काम करता की माझ्यामुळे 4 लोकांना पण त्याच्यातून फायदा होईल आणि अनएम्प्लॉयमेंट त्याच्यामुळे कमी होईल. त्यामध्ये एक समाधान पण असतं. ते फार मोठं समाधान. फार मोठं समाधान. सांगळे सरांनी जसं सांगितलं की तुम्ही एक क्रिएटिव्हिटी ठेवा, एक कला ठेवा जी सातत्याने चालेल आणि कठोर परिश्रमाने तुम्ही ते काम करा म्हणजे त्याला नक्कीच यश मिळेल. सांगळे सरांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला आणि आपल्याला छान छान गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी महाराष्ट्रीयन टीमतर्फे धन्यवाद सर. आत्ताच आपण सांगळे सरांशी बोललो आणि आपल्यासमोर आहेत अभिषेक कासार आणि आता 35 वर्ष झालेली आहेत त्यांच्या कंपनीला आणि त्यांची 3री पिढी या क्षेत्रात उतरलेली आहे. शंकर सांगळे हे सुद्धा आहेत पण सध्या ते आपल्यासोबत नाही आहेत, तर आपण अभिषेक सरांशीच बोलूया. नमस्कार सर. नमस्कार सर, या कंपनीमध्ये तुमची काय भूमिका आहे? या कंपनीमध्ये मी ॲज अ अकाउंटंट म्हणून काम करतो. कंपनीचा सगळा कारभार माझे फादर इन लॉ आहे सांगली सर. फादर इन लॉ सांगली सर म्हणजे फादर इन लॉ आहे. ते फॉरेनला असताना आम्ही शंकर सांगले आणि मी आणि अजून एक कलिग आहे आमचे संजय मोरे, हे आम्ही 3 जण मिळून पूर्ण कारभार सांभाळतो. ते फॉरेनला असताना त्यांना इथं काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून जे काही त्यांची मॅनेजमेंट आहे ते आम्ही 3 जण सांभाळतो. अच्छा, सरांनी साधारण काळ हा 35 वर्षाचा आहे. 35 वर्षापासून ते करत आहेत. त्यांच्या विचारांमध्ये पण फरक आहे थोडाफार. कुठेतरी अशी थोडं प्रॉब्लेम येत नाही, कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत ना की तुम्ही नवीन विचारांचे? असं काही नाही, तसा काही प्रॉब्लेम आम्हाला येत नाही. ते कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नसून ते कंपनीचे मित्राप्रमाणे सगळ्या कंपन्यांना, सगळ्या जो आमचा स्टाफ आहे त्यांना ते एकदम वडिलांप्रमाणे हँडल करतात कंपनी. अभिषेक सर, तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.